घटना आहे अश्विका आणि 2 वर्षाची अन्विका। अश्विका वय वर्ष 8 आणि अन्विका वय वर्ष 2। या 2 चिमुरड्यांना त्यांच्या स्वतःच्या आईनेच एका जामच्या फुटलेल्या काचेच्या भांड्याने गळा चिरून मृत्युमुखी पाठवलं आणि हे सर्व एका उद्देशानं, त्यांना त्याच्या वडिलांच्या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी। रजनी आणि विनय सुटके हे दोघं पती पत्नी, दोघांनी काही वर्षापूर्वी लग्न केलं होतं आणि त्यांच्या संसारात 2 गोड मुली होत्या, अश्विका आणि अन्विका। प्रथम दर्शनी पाहिलं तर हे एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब वाटत होतं। विनय सुटके बेगमपेठ परिसरामध्ये गिफ्ट शॉप चालवत असे, व्यवसाय स्थिर होता। रजनीनंही स्वतःच्या कुटुंबासाठी आपलं सर्वस्व दिलं होतं। ती गृहिणी होती, पूर्ण वेळ मुलींसाठी आणि घरासाठी वाहून घेतलेली। मात्र गेल्या काही महिन्यापासून तिचं वागणं, बोलणं, अगदी मनस्थिती सुद्धा बदलत चालली होती। घरात सततचा तणाव, काहीतरी अव्यक्त, अस्वस्थ करणारी छाया तिच्या मनावर कायम होती। या कुटुंबाने नुकताच महाराष्ट्रातून हैदराबादमध्ये स्थलांतर केलं होतं। नवीन ठिकाण, नवीन लोक आणि जुने ताण, हे सगळं रजनीसाठी अधिक कठीण होतं। अश्विका वय वर्ष 8, 4थीत शिकणारी हुशार मुलगी, आपल्या छोट्या बहिणीची काळजी घेणारी, शाळेत नेहमी पुढे असणारी। तिच्या शिक्षकांच्या मध्ये ती शांत होती पण उत्तम निरीक्षक होती। अन्विका वय वर्ष 2, नुकतेच बोलायला लागलेली, आईच्या कुशीत गुडूप होणारी, किलबिलाट करणारी। या वयात तिच्या आयुष्याची सुरुवात होत होती। खेळणी, गोष्टीची पुस्तकं आणि आईच्या मांडीवर झोपणं, हे तिचं जग होतं। या दोघींनी कल्पनातही विचार केला नव्हता की आयुष्यामध्ये अचानक असं वळण येईल, जो कायमच संपवणारा ठरेल। गेल्या काही महिन्यापासून रजनीच्या मनात एक विचार ठाण मांडून बसला होता, तिच्या मुली सुरक्षित नाही। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार रजनीच्या मते तिचा पती विनय मुलींवर अत्याचार करत होता। रजनीनं सांगितलं की काही दिवसापूर्वी मोठी मुलगी अश्विकानं तिला सांगितलं की कोणीतरी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत आहे आणि जेव्हा ती आपल्या वडिलांच्या उपस्थितीत असायची तेव्हा ती घाबरलेली वाटायची। घरात संध्याकाळची वेळ होती, मुलींचा खेळायची वेळ होती। एकीकडे अश्विका आपल्या वहीत चित्र काढत होती आणि अन्विका नेहमीप्रमाणे आईच्या पदरात खेळत होती। त्यांना काहीच कल्पना नव्हती की त्यांची आई, जिच्या कुशीत ज्या जन्मल्यापासून सुरक्षित होत्या, आज त्यांच्या आयुष्याचा शेवट करणार आहे। रजनी ती पूर्ण दिवसभर काही न बोलता आतल्या आत तडफडत होती। मनात एकच खोलवर विचार रुजलेला होता, माझ्या मुली सुरक्षित नाही, मीच त्यांना यातून मुक्त केलं पाहिजे। या विचारातनं तिचा संपूर्ण मानसिक समतोल ढासळला होता। ती तिच्या मोठी मुलगी अश्विकाकडे पाहत होती। तिला आठवत होती ती वेळ जेव्हा अश्विकाने सांगितलं होतं की आई, मला कोणीतरी चुकीच्या प्रकारे स्पर्श करतंय। हे शब्द तिच्या मनात खोलवर उतलं होतं। तू कोण म्हणालीस ग, रजनीनं विचारलं होतं। पण आई, मला वाटतं बाबाच। आणि त्या क्षणी मुलीच्या डोळ्यातली भीती आणि ती थरथर ती गोष्ट रजनीच्या आठवणीत इतकी तीव्र होती की तिचं हृदय फाटून गेलं होतं। तिला वाटलं की ही मुलं माझ्यासमोर आहेत, पण उद्या कदाचित त्या एका माणसामुळे कायमच हरवून जातील। रजनी हळूहळू किचनमध्ये गेली, जिथे एका काचेच्या जामच्या भांड्याचा तुकडा तिला दिसला। तिने तो उचलला आणि क्षणभर थांबली। मी हे खरंच करणार आहे का? ती भिंतीकडे डोकं टेकून रडू लागली। पण पुन्हा अश्विकाचे ते डोळे आणि ती थरथर, तिचा संकल्प घट्ट झाला आणि ती हळूच अश्विकाजवळ आली। अश्विका खेळात मग्न होती। आई, तू रडतीयस का? अश्विकानं विचारलं। रजनीनं तिला मिठीत घेतलं। तुला कधीच काहीच वाईट होऊ देणार नाही ग, आई आहे ना, असं सांगून तिनं हळूच तिच्या गळ्याजवळ त्या तुटलेल्या काचा असलेला जामचा काचेचा तुकडा ठेवला आणि सटकन सगळं संपलं। अश्विकानं शेवटचा ओरडण्याचा प्रयत्न केला, पण रक्ताच्या ओघळ्यात तिचा आवाज हरपून गेला। तीच मुलगी जी रजनीच्या कुशीत झोपायची, आज ती मृत, शांत, थिजलेली पडून होती। इतकं करूनही रजनी थांबली नाही। ती थरथरत पुन्हा उभी राहिली। तिच्या पायाखाली रक्त होतं, तिचे कपडे अंगावर चिकटलेले होते। तिच्या डोक्यात एकच विचार, आता अन्विकालाही यातून मुक्त केलं पाहिजे। अन्विका फक्त 2 वर्षाची खेळण्यात रमलेली होती। तिच्यासाठी छळ आणि संशय हे शब्द अस्तित्वातच नव्हते। तिचं जग होतं आईचा पदर। ती मायेने म्हणाली, आई,
का रजनीने तिला जवळ घेतलं, अंगावर पांघरत तिला दाटून आलेल्या अश्रूंनी भरलेलं चुंबन दिलं. मग जामचा तो दुसरा तुकडा पुन्हा तिच्या हातात आला. एका क्षणात दुसरी किंकाळी आणि दुसरी शांतता. अन्विकाही तिथंच बाथरूमच्या दाराशी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. घरात फक्त 2 मृतदेह होते, शांततेने भरलेले. जे घर जिथं नुसतीच हसण्याची किलबिलाट होती, ती आता एका जुन्या ताज्या गुण्यानं गंधानं भरलेलं होतं. कितीतरी वेळ रजनी तिथंच बसून राहिली, दोन्ही मुलींच्या मृत शरीराकडे पाहत. माफ कर ग, आईला वेड लागलंय, पण मी हे तुझ्यासाठी केलं, ती म्हणत होती. नंतर ती उठली, रक्ताने माखलेले हात पुसत घर सोडलं. ती हुसेन सागर तलावाजवळ पोचली आणि तिच्या मनात विचार होता, आता मीही संपले पाहिजे. ती पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या डोक्यात आवाज घुमत होते. आई आई, कदाचित त्या मृत चिमुकल्या मुलींचा आवाज. शेवटी ती परत आली, घरात दाखल झाली. पोलीस तिथे पोहोचले होते. विनय बेशुद्ध अवस्थेत होता आणि रजनी तिथे थेट म्हणाली, हो मीच केलंय, मीच मारलंय. हा गुन्हा हिंसाचार आहे हे मान्य आहे, पण त्याहून भयावह गोष्ट म्हणजे हा गुन्हा एका आईने प्रेमाच्या नावावर केलाय. एका आईला जेव्हा आपलं आयुष्य, आपल्या मुलींचं भविष्य दोन्ही अंधकारमय वाटलं, तेव्हा ती काय करेल. त्या काचेच्या तुकड्याने केवळ गळे चिरले नाही, तर एका अख्ख्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. या वक्तव्याने पोलिसांनाही हादरवून सोडलं. मात्र या आरोपाला कुठलाही ठोस पुरावा मिळाला नव्हता. डॉक्टरांकडून तपासणी झालेली नव्हती. मुलींची साक्ष किंवा कुठलाही व्हिडिओ ऑडिओ क्लिप सापडला नव्हता. हे सर्व केवळ रजनीची शंका आणि तिच्या मनात तयार झालेल्या भीतीवर आधारित होतं. गेल्या आठवड्यात दोघा पती पत्नींमध्ये मोठं भांडण झालं होतं. हे भांडण रजनीच्या त्या संशयाच्या पार्श्वभूमीवरच झालं होतं. तिच्या मनात धसका भरलेला होता. जर मी माझ्या मुलींना काही झालं तर त्या विचारानं तिला वेड लागलं होतं. तिची ती रात्र विनय सुटके आपल्या दुकानात होता आणि ती रात्र 9:15च्या सुमारास तो घरी पोचला. घराचे दरवाजे उघडे होते. वातावरण एक विचित्र शांतता होती. तो आवाज देत शिरला, पण प्रतिसाद नव्हता. आत शिरल्यावर तर त्याला जे दिसलं त्याची मानसिक स्थिती कोलमडून पडली. मोठी मुलगी अश्विका मृत, तिचा मृतदेह बेडखाली पडलेला. छोटी अन्विका मृत, तिचा मृतदेह बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात. घरभर रक्ताची शिंतोडी, तुटलेल्या जामच्या काचेच्या भांड्याचे तुकडे आणि एका आईच्या वेडसर निर्णयाचे भयावह दुष्परिणाम. विनयने तात्काळ पोलिसांना फोन केला. घटनेनंतर रजनी घरी नव्हती. काही तासांनी ती परत आली. तिचा चेहरा निर्विकार होता. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि जेव्हा चौकशी केली तेव्हा तिने थेट कबूल केलं, हो मीच माझ्या मुलींना मारलं. तिने सांगितलं की तिने आपल्या दोन्ही मुलींचे गळे फुटलेल्या जामच्या भांड्याने चिरले, कारण तिला वाटत होतं की आपल्या मुली वडिलांच्या उपस्थितीत सुरक्षित नाही आहेत. त्यानंतर ती हुसेन सागर तलावाजवळ गेली. आत्महत्या करण्याच्या विचाराने तिने स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती परत आली आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या घटनेनंतर तिने तिच्या काही मैत्रिणींना मेसेज देखील पाठवले, ज्यात तिने लिहिलं होतं की मी माझ्या मुलींना मुक्त केलं. पोलिसांनी घटनेची गंभीरपणे दखल घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रकाश रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की हे प्रकरण केवळ हत्या नाहीये, तर एका आईच्या मनोवस्थेचा गंभीर परिणाम आहे. आम्ही सर्व बाजूने तपास करत आहोत. रजनीच्या आरोपांना अजूनही ठोस पुरावे नाहीयेत. अश्विकाच्या आरोपाबाबत ही कोणतीही वैद्यकीय किंवा परिस्थितीजन्य पुरावा समोर आलेला नाहीये. त्यामुळे तपासात अनेक शक्यता पुढे येऊ शकतात. रजनीच्या मानसिक स्थितीचा परिणाम आहे किंवा खरोखर तिच्या आरोपामागे काहीतरी सत्य लपलेलं आहे का? या घटनेचा केवळ हैदराबादच नव्हे तर संपूर्ण देश हादरलेला आहे. एका आईने आपल्या मुलींच्या रक्षणासाठीच त्यांची हत्या केली. ही एक क्रूर हत्या होती. ती आईची मानसिक वेदना रजनी दोषी आहे का? तीही पीडित आहे का? समाजाच्या परिस्थितीच्या, स्वतःच्या शंका, भीतीच्या हा गुन्हा केवळ कायद्याच्या चौकटीत फिट बसत नसला तरी आपल्याला विचार करायला भाग पाडतो. कोणत्या परिस्थितीमध्ये एक आई तिच्या मुलींना मारू शकते? तपास सुरू आहे. न्यायालय काय निर्णय देईल हे न्यायालय ठरवेल. पण अश्विका आणि अन्विका यांच्या मृत्यूने एक गोष्ट सिद्ध झाली की किती आपण प्रगत झालो असलो तरी माणसाच्या मनात चालणाऱ्या भीतीचे मूल्यांकन करणं अजूनही फार कठीण आहे. या घटनेतून आपण काय शिकावं तर मानसिक आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. हे मानसिक आरोग्य जीव घेणं ठरू शकतं. रजनीसारखी आई जर वेळीच कुणाशी
बोलली असती, मदत घेतली असती तर 2 निष्पाप जीव वाचले असते. घरातील संवाद आवश्यक आहे. संशय, भीती, त्रास हे सगळं व्यक्त करण्यासाठी मोकळं आणि विश्वासाचं वातावरण असायला हवं. एखादं मूल जर त्रास सांगत असेल तर ते गंभीरतेने घ्यायला हवं. कोणतीही बाब दुर्लक्ष करू नका. आईने जेव्हा गुन्हा केला पण त्यामागे एका आईची विवशता होती. त्यामागे न्यायव्यवस्थेबरोबरच समाजाने संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे. प्रेमाच्या नावावर गुन्हा टाळण्यासाठी मदत घ्या. एकटे लढू नका. शंका, संशय आणि वेदना व्यक्त करा, कारण गप्प राहणं कधीकधी मृत्यूचं कारण बनतं. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपल्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.